नमस्कार. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 नवीन आलेला आहे. तर चला आता तो समजून घेऊया. मराठीतनं मी बोललो होतो ना, तर बघा आता सेक्शन 4. अरे रे रे घाबरू नका. सेक्शन 4 काय आधी बघा. तर सेक्शन 4 काय म्हणतो की इन्कम टॅक्स हा कायद्याने लावलेला टॅक्स आहे. कोणी कायद्याने तो प्रत्येक पर्सनच्या इन्कमवर लावला जातो. कुठलं इन्कम? टोटल इन्कमवर. तो त्या टॅक्स इयरसाठीच लागू होतो, जो की तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. बरं, आता टॅक्स कुठल्या रेटनी लागतो? तर फायनान्स ॲक्टच्या रेटनी तो ॲप्लिकेबल होतो आणि हा फायनान्स ॲक्ट हा दरवर्षी येतो. चला आता एक काम करूया. घाबरण्यासारखं कारण काही नाही आहे. आपण हे स्टोरीनुसार समजून घेऊया. आता या स्टोरीमध्ये आपण कॅरेक्टर घेतले पाहिजे. तर चला मी एक घेतो, बरोबर आहे. आणि दुसरं कॅरेक्टर महत्त्वाचं म्हणजे कोण? सरकार, गव्हर्नमेंट. आता 1 एप्रिल 2026 पासनं ॲप्लिकेबल होतोय की नाही? तर मग 1 एप्रिल 2026 पासनं मी बिचारा काम करतोय, इन्कम कमवतोय, बरेच गोष्टीचे इन्कम कमवतोय. तर हे इयर संपणार कुठे? 31 मार्च 2026ला. तर मग अख्ख्या वर्षात मी कमवलेलं इन्कम हे कुणाचं आहे? माझं इन्कम आहे. ह्याच्यात सरकारचा काय संबंध? तर सरकार एकदम शांतपणे तुम्हाला उत्तर देते की इन्कम टॅक्स ॲक्ट 2025च्या नुसार त्याच्यात जो सेक्शन 4 लिहिला आहे, तू कमवलेल्या इन्कमवर आम्ही टॅक्स लावतोय. तो तुझाच पैसा आहे, पण तू कमवलेलं इन्कम आहे त्याच्यावर आम्ही टॅक्स लावतोय. बरोबर आहे. सरकार अजून पुढे काय सांगतं की आम्ही तुमच्या सेव्हिंगवर टॅक्स लावत नाही. तू जे इन्कम कमवतो आहेस त्याच्यावर आम्ही टॅक्स लावतो. आता तुमचं इन्कम कुठलं? तर इथं स्पष्ट झालं पाहिजे की इन्कम कुठलं. तर माझं टोटल इन्कम बघूया नंतर काय काय येतं टोटल इन्कममध्ये. तर टोटल इन्कमवर टॅक्स लावतो, तो पण लॉनुसार लावतो. आणि टोटल इन्कम कम्प्यूट करताना कुठली रँडम अमाऊंट पकडत नाही हो. ती कशी कॅल्क्युलेट केल्या जाते? कायद्यानुसार कॅल्क्युलेट करूनच तुमच्यावर काय येतं? इन्कम ठरवलं जातं आणि त्याच्यानुसारच तुमच्या ह्याच्यावर इन्कमवर टॅक्स लावला जातो. अजून पुढे तुम्हाला गव्हर्नमेंट काय सांगतं की तुम्ही जे कमवलेलं इयर आहे, म्हणजे जे इन्कम कमवता ते इयर आहे, ते 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 हे टॅक्स इयर ऑलरेडी डिफाईन केलेलं आहे. तर सेक्शन 4 काय सांगतोय? मी टॅक्स इयर तुला सांगितलं आहे. आणि सेक्शन 4 काय सांगतोय परत की प्रत्येक टॅक्स इयरचं प्रत्येक वेगवेगळं इन्कम आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळा टॅक्स हा तुला भरावाच लागणार. आता मी त्याला काय विचारणार की किती टॅक्स भरणार मी? गव्हर्नमेंट विचारणार ना, गव्हर्नमेंटला मी विचारायला पाहिजे की किती टक्के टॅक्स मला लागणार आहे. तर गव्हर्नमेंट तुम्हाला काय उत्तर देतं की रेट हा इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये लिहिलेला नसतो. इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये फक्त रूल्स अँड रेग्युलेशन्स आणि तुमचे प्रोव्हिजन दिलेले आहेत. तर रेट हा फायनान्स ॲक्टमध्ये येतो, जसं की आत्ता काही दिवसांपूर्वी पास झाला होता. तर त्या फायनान्स ॲक्टमध्ये जे रेट लिहिलेत त्याच्यानुसार आम्ही तुला टॅक्स चार्ज करणार. ते सगळं सेक्शन 4 सांगतो. तर यानंतर मग एक्झॅक्टली आपल्याला जाता आता हे कळलं पाहिजे की सेक्शन 4 काय सांगायचा प्रयत्न करतोय. तर सेक्शन 4 सांगतोय की इन्कम टॅक्सचा एक तो हर्ट आहे, आपण म्हणतो ना त्याला, एक त्याचं हृदय आहे की तो सांगतो की मी टॅक्स लावतो, कशावर लागतो, बरोबर आहे, आणि कोणत्या इयरसाठी मी टॅक्स लावतो हे सेक्शन 4 सांगतोय. म्हणजे थोडक्यात सेक्शन 4 हा पूर्ण अख्ख्या इन्कम टॅक्स ॲक्टचं हृदय, काळीज म्हणता येईल. जर ते नसेल ना तर पूर्ण ॲक्ट बाजूला आणि एक सेक्शन बाजूला. त्याच्यामुळे सेक्शन 4 हा काय आहे? एक चार्जिंग आहे. म्हणजे आपलं मोबाईलचं चार्जरसारखं नाही, चार्जिंग आहे. म्हणजे तो काय करतो? टॅक्सवर पूर्ण सांगतो की हे कमवा, त्याच्यावर आम्ही टॅक्स लावतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपण पुढचा सेक्शन असाच मजेदार गोष्टींमध्ये घेऊन येऊया. धन्यवाद.